नमस्कार प्रेक्षकांनो, सनई चौघड मालिकेच्या येणाऱ्या एपिसोडमध्ये आपण आता असे पाहतोय की इकडे आता पम्माची तब्येत ही पूर्णच बिघडलेली आहे आणि पम्मा ही आता सर्व गोष्टी संपल्यासारखं शर्वरीशी बोलत आहे आणि शर्वरीला संपूर्ण घराची जबाबदारी आता तुझ्यावरती आहे आणि आता माझं काही खरं नाही असं सर्व बोलत असताना इकडे तिची बहीण आणि घरातील सर्वच मुली आता पम्माला समजवत आहेत की आई अगं तू असं का बोलतेस, तू एवढं वाईट का बोलतेस, तुला काहीच होणार नाही आहे आणि आम्ही सर्व आहोतच ना तुझ्यासोबत, तू फक्त आराम कर आणि तू अजिबात दगदग करू नको, तुझ्या बाईच्या लग्नामध्ये तुला खूप काही गोष्टी करायच्या आहेत. आणि त्यानंतर पम्मा इकडे पूर्णपणे थकलेली आहे. पम्माची आता एवढी शेवटचीच इच्छा आहे की इकडे असावरी आणि गौतम बांदेकरचं लग्न निर्विघ्नपणे पार पडावं. यावरून आता शर्वरीला एक गोष्ट लक्षात आली आहे की जर का गौतम बांदेकर सोबत लग्न नाही झालं आणि अशुताईचं जर गौतम खानोलकर सोबत लग्न झालं तर आईला किती त्रास होईल आणि आई या सर्वाचा किती विचार करेल आणि आईला काहीच गोष्टी झेपणार नाहीत व आई या धक्क्यातून कधीच स्वतःला सावरू शकणार नाही. कारण मम्मीची आत्ताच तब्येत एवढी खराब झाली आहे आणि ते संपूर्ण घडल्यावरती काय होईल. शर्वरीला आता जाम टेन्शन आलेलं आहे आणि त्यानंतर आता सर्वजण पम्माला आराम करण्यासाठी सांगून इकडे बाहेर येतात. स्वामींजवळ येऊन शर्वरीही रडू लागते आणि त्यानंतर शर्वरी ही स्वामींना बोलत आहे, स्वामी ही तुम्ही कोणती परीक्षा पाहताय माझ्याकडून, खरंच बास झालं ना आता, मम्मीची तब्येत एवढी का बिघडली असेल आणि स्वामी तिला तुम्ही लवकरात लवकर बरे करणार आहात. जय खानोलकरने मला वचन दिलं आहे की गौतमचं आणि आशुताईचं लग्न निर्विघ्नपणे पार पडेल, तर त्यामध्ये मला तुमची देखील मदत हवी आहे आणि तुम्ही लवकरात लवकर मम्मीला बरं करणार आहात. आणि स्वामी मला आता काय करू हे सुचत नाही आहे. आणि त्यानंतर शायनरला कॉल करायचा म्हणून शर्वरी आता बाहेर येते आणि जय इकडे कामामध्ये असतो. त्यावेळी शर्वरी त्याला फोन करून सांगते की शायनर, अरे घरामध्ये सर्व गोष्टी घडल्या आहेत, मम्मीची तब्येत खूपच बिघडलेली आहे आणि त्यामध्ये मला नाही वाटत की गौतम बांदेकर सोबत सोडून आशुताईचं दुसऱ्या कोणासोबत तरी लग्न होईल. माझ्याकडचे आता सर्व होप संपलेले आहेत आणि तो गौतम बांदेकर खरंच खूप चालू निघालेला आहे आणि आज आपण पोलीस घेऊन गेलो तरीसुद्धा त्याने आपल्याला चकवा दिलेला आहे. मग पुढे जाऊन काय होईल, मला तर खूप टेन्शन आले आणि मम्मीची तब्येत बघता मला तर आता सर्व गोष्टी इथेच थांबवाव्या असं वाटतंय. त्यानंतर आता इकडे आता शर्वरी हे सर्व बोलत असताना जय आता तिला बोलत आहे, हे बघ मी तर माझ्या भावाला दिलेलं वचन कधीच मोडणार नाही आणि तुला माघार घ्यायची असेल तर घे, पण मी कधीच माघार घेणार नाही आणि असावरीचं आणि माझ्या गौतमचं लग्न तर मी लावूनच दाखवणार. त्या गौतम बांदेकरचं काय करायचं आहे ते माझं मी बघतो. उद्याच सगळ्या गोष्टींचा इकडे निकाल लागेल. आणि त्यानंतर आता शर्वरी विचारत आहे की शायनर तू नक्की काय करणार आहेस. मात्र इकडे जय कोणत्याच गोष्टीचा अंदाज न देता आता फोन ठेवून देतो आणि त्यानंतर आता शर्वरी इकडे विचार करत आहे की नक्की शायनर करणार तरी काय आहे. इकडे मॅकच्या मदतीने शायनर म्हणजेच जय आता एक प्लॅन रचतो आणि त्यानुसार आता जयने आता मॅकला सांगितलेलं आहे की आपला एक माणूस लावून गौतम बांदेकरचा पूर्णपणे पाठलाग करायचा आणि तो कोणत्या जागी थांबला रे थांबला त्याला लगेच तिकडून किडनॅप करून आपल्या गोडाऊनमध्ये आणून टाकायचा. आणि त्यानंतर आता इकडे ठरल्याप्रमाणे मॅकने आता एक माणूस पाठीमागून लावून दिलेला आहे. इकडे अर्चनाला सर्व गोष्टी समजल्यामुळे अर्चना आता गौतमला खडसावून आता कारण विचारत आहे की तू सर्व हे काय वागत आहेस, तुझं आधीचं पण लग्न झालं का आणि आता देखील तू लग्न करत आहेस, काय आहे हे सर्व. आणि इकडे आता नालायक गौतम हा आता बोलू लागतो की हो हे माझं 15वं लग्न आहे, तू माझं 14वं लग्न होतीस आणि यानंतर आता मी 15वं लग्न करणार आहे. हे सर्व कळताच आता अर्चनाच्या पायाखालची जमीन सरकते आणि अर्चना बोलू लागते की देवा तू मला या कोणत्या संकटात आणून ठेवलंस, तुझी ही सर्व कारणामे मी सर्वांसमोर घेऊन येणार आहे आणि तुला योग्य ती शिक्षा मी करूनच दाखवणार आहे. आता इकडे अर्चनाच्या बोलण्यावरती गौतम हा मोठमोठ्याने हसू लागतो आणि जा तुला काय करायचं आहे ते कर असं बोलतो आणि त्यानंतर तुझे आईबाबा संपलेच म्हणून समज. आता आईबाबांना काहीतरी होईल या भीतीपोटी अर्चना आता संपूर्ण दचकलेली आहे, संपूर्ण थांबलेली आहे. आणि त्यानंतर आता
इकडे गौतम हा बाहेर पडलेला आहे आणि त्याचा पाठलाग करत आता जयचा माणूस हा त्याचा पूर्णपणे पाठलाग करत आहे आणि गौतम एका जागी थांबलेला आहे. गौतमला आता कॉल येतो, त्यावरती गौतम कॉलवरती बोलण्यासाठी थांबलेला आहे. तो फोनवरती असंही बोलत आहे की आता माझं उद्याचं 15वं लग्न आहे आणि त्यासाठी तुम्हा सर्वांना उपस्थित राहायचं आहे. हे लग्न एकदा निर्विघ्न पार पडलं ना मग झालं, मला ती आसावरी माझी झालीच पाहिजे, असे सर्व वाईट विचार त्याने केलेले आहेत. आणि यावरती आता त्याने त्याच्या मित्राला फोन करून लग्नाचं आमंत्रण दिलेलं आहे. तर आता दुसरीकडे त्याचा मित्र आणि सर्वजण लग्नाला येणार असतात आणि त्यानंतर आता गौतम हा मोठमोठ्याने हसत असतो. त्याचवेळी बरोबर एक अज्ञात व्यक्ती गौतमजवळ येते आणि त्यानंतर ती त्याला विचारू लागते की गौतम बांदेकर तुम्हीच का, आणि त्यानंतर त्याच्या तोंडावरती पट्टी टाकते आणि डायरेक्ट त्याला गोडाऊनमध्ये घेऊन येते. गौतमच्या तोंडाला आता इकडे बेशुद्ध होण्याचं औषध लावलेलं आहे, त्यामुळे गौतम पूर्णपणे बेशुद्ध झालेला आहे. आणि त्यानंतर आता इकडे जय आता तुरंत आता जाऊन गोडाऊनमध्ये पोहोचतो. पाहतो तर काय, इकडे गौतम बांदेकर खरंच आलेला आहे. जयच्या तावडीतून आता गौतम बांदेकरची सुटका होणार नसते आणि इकडे तो गौतम बांदेकर बेशुद्धच असतो. त्यावेळी जय आता त्याच्या समोर येऊन त्याच्या डोळ्यावरची पट्टी काढून टाकतो आणि त्यानंतर त्याच्या डोळ्यावरती पाणी मारतो व इकडे गौतम शुद्धीत आल्या आल्या त्याला समोर दिसतो तो आता जय. आणि जयला पाहून तो बोलू लागतो की हे काय आहे, तू मला कुठे घेऊन आला आहेस, तू मला किडनॅप केलेस का, आणि तुझी हिंमत कशी रे झाली माझ्या अंगाला हात लावायची, असं सर्व बोलत असताना आता इकडे जय बोलू लागतो की काय आहे ना गौतम, तू लाख चालू असशील पण मी माझ्या भावाला दिलेला शब्द कधीच मोडणार नाही. मी माझ्या भावाला वचन दिले आहे की मी गौतम व आसावरीचं लग्न मी लावून देणार आहे, असं मी त्याला वचन दिले. आणि एकदा का मी माझ्या भावाला वचन दिलं ना मी ते पूर्ण करूनच दाखवतो. आणि बघच तू आता माझ्या तावडीतून सुटणार नाही आहे. जे काही तुझं काळकृत्य आहे ते मी सर्वांसमोर घेऊन येणारच आहे, मात्र तुझ्यासमोरच गौतम आणि आसावरीचं लग्न लावून देणार आहे. कारण माझ्या भावाला दिलेलं वचन माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी कितीही अडचणी आली तरी त्याला सामोरं जाण्यासाठी माझ्याकडे तयारी आहे. आणि तू तर काय होतास रे, तुला वाटलं होतं ना या जयला हरवू शकत नाहीस तू अजिबात. आणि त्यानंतर आता इकडे गौतम हा पूर्णपणे घाबरलेला आहे आणि मला तू सोड, तू काय करतोयस हे तुला महागात पडणार आहे, अशा सर्व धमक्या आता इकडे गौतम जयला देत आहे. मात्र त्याच्या कोणत्याही धमकीला न घाबरता जयने आता सक्सेसफुली इकडे गौतमला किडनॅप करून ठेवलेला आहे आणि त्यानंतर त्याला धमकी देऊन गेलेला आहे की तू उद्या बोल्यावर चढतोसच कसा ते मी पाहणार आहे. त्यानंतर एका रात्रीतच आता त्याला त्याच्या आईला तयार करायचं आहे लग्नासाठी. तर आता जय सरळ जाऊन त्याच्या आईशी बोलणार असतो, असं काही आपल्याला येणाऱ्या एपिसोडमध्ये पाहायला मिळते. मात्र या सर्वांवरती आता तेजस्विनी लग्नाला तयार होईल का हे पाहणं देखील तितकंच रंजक ठरणार आहे. गेल्या प्रोमोमध्ये आपण पाहिलं आहे की तेजस्विनी लग्नासाठी तयार झालेली आहे, मात्र तेजस्विनीने इकडे जयसमोर एक वेगळीच अट ठेवलेली आहे आणि त्यानंतर या अट आता कोणती असेल हे पाहणं देखील तितकंच रंजक ठरणार आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा व चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा.